नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये जानकीने आता ऐश्वर्याची कशी जिरवलेली असते. कारण गुलाबदादांना मारण्याचा प्लॅन करणाऱ्या ह्या ऐश्वर्याला चांगलाच आता जन्माची अद्दल मात्र जानकी घडवते. कारण आता गुलाबदादांचं भूत आता त्या दरीतून निघणार आहे आणि ती एक स्मशान दरी आहे. तेथून तो आत्मा आहे तो भूत बनूनच परत येतो असे खोटं सांगून तिने मात्र आता ऐश्वर्याची पूर्णपणे घाबरगुंडी उडावलेली असते. तेव्हा आता ऐश्वर्या इतकी घाबरते आणि एका स्टोरूमच्या बंद खोलीमध्ये ती शिरते. परंतु आता तेथे सुद्धा गुलाबदादा एक वेगळा वेश धारण करून अगदी भूताच्या वेशामध्ये येतात आणि ऐश्वर्याला खूप घाबरतात. तेव्हा आता ऐश्वर्या इतकी घाबरलेली असते की नक्की काय करू आणि काय नाही. ज्याची भीती होती तर तो गुलाब तर भूत आला असे मात्र आता जानकीच्या प्लॅननुसार सर्व काही ऐश्वर्याला इतकं घाबरण्यात येतं. ऐश्वर्या दरवाजाची कडी लावून घेते तरीसुद्धा आता तो येणार नाही. परंतु आता गुलाबदादा तिच्या मागून येतात आणि तिला खूप असं इतकं घाबरवतात. वहिनी म्हणून अगदी मोठ्याने हसतात. ऐश्वर्या पूर्णपणे घामाने ओली झालेली असते. गुलाबदादांनी तिच्या खांद्यावर येऊन हात ठेवतात. तेव्हा ऐश्वर्या इतकी घाबरते. तुटलेला हात तिला दिसतो तेव्हा ऐश्वर्या इतकी घाबरते आणि वाचवा वाचवा करत अगदी दरवाजा जोरजोराने वाजवायला घेते. परंतु बाहेरून मात्र जानकीने दरवाजा लावून घेतलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या जोरात किंचाळते की वाचवा, कोणी बाहेरून दरवाजा लावून घेतला, वाचवा. गुलाबदादा तिला इतके घाबरवतात की तुम्ही माझ्यासोबत जे काही केले ना तर तसेच मी तुमच्यासोबत करणार आहे असे म्हणतात. माझ्या बाईकचं ब्रेक तुम्ही फेल केले, आता मी तुमच्या आयुष्याचं ब्रेक फेल करणार असे तिला आता धमकावून घाबरवतात. जोरजोराने अगदी भूताच्या वेशात हसायला सुरुवात करतात. ऐश्वर्या म्हणते की नाही नाही, मी चुकीचं काही केलं नाही असे आता तिची अगदी अवस्था होते. गुलाबसमोर हात जोडते. गुलाब हे बघ, अरे मला माफ कर, मी खरंच काही चुकीचं केलेलं नाही, मला काही करू नकोस म्हणून ती खूप विनवण्या करते. अरे माझा जीव घेऊ नकोस, मी स्वतःला शिक्षा करून घेते ना म्हणून स्वतःच्या ती तोंडात मारून घेत असते. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की नाही वहिनी नाही, जोपर्यंत मी तुमचा जीव घेत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की प्लीज, अरे प्लीज गुलाब असं करू नको. अरे तू आमच्या घरामध्ये इतकं वर्ष काम करत होता, मग रणदिव्यांच्या सुनांसमोर तू असं वागणार का, असं काही कृत्य करणार का तू त्यांच्यासोबत? अरे तू चांगला माणूस आहे मग तू असं कृत्य करणार आहेस का? मला मान्य आहे की अरे जे काही केलं मी ते खूप चुकीचं होतं, खूप मोठी चूक होती आणि हे बघ जे काही केलं त्याचा मला खरंच पश्चाताप होतोय. प्लीज मी तुला याचा पश्चाताप म्हणून तुझ्या बायकोला खूप काही पैसे देऊन टाकेल, परंतु तू जवळ येऊ नकोस. तेव्हा आता गुलाबदादा इतके किंचाळतात, अगं मी तर लाज घेत नाही, माणसं घेतात, ती तर भूत आहे आणि जोरजोराने हसायला सुरुवात करतात. ऐश्वर्या इतकी घाबरलेली असते की तिच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नसतो. प्लीज, अरे मी लाज नाही देणार, प्लीज पण मला मारू नकोस, मी पाया पडते हात जोडते, पाया पडते हात जोडते अशी अवस्था रडतच आता तिची होत असते. नक्की काय करू आणि काय नाही इतकी घाबरून ती जाते. प्लीज मारू नकोस म्हणून अगदी थरकाप उडालेला असतो आणि एका कोपऱ्यात जाऊन ती बसते. मारू नको गुलाबदादा, मला मारू नको असे विनवण्या करत असते. आणि तेवढ्यात तेथे जानकी येते. जानकी म्हणते की काय ग, आतून मेलेल्यांना काय करायचं असतं बरं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी तू. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना ऐश्वर्या, बघ माझ्या पायाशी, आणि तुला आठवते का असेच एक दिवस तुम्हाला तुझ्या पायावर बळजबरीने डोकं टेकवायला लावलं होतं, तुम्हाला नाक घासवायला लावलं होतं आणि आज मात्र जे काही आपोआप तू माझ्या पायाशी आली ना तर याला म्हणतात कर्म. आणि तेव्हा ऐश्वर्याने जेव्हा जानकीला पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागवायला लावली होती हे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा ऐश्वर्या इकडे तिकडे बघते आणि तेथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे का ते बघते. परंतु जानकी पुन्हा तिच्या मागून येते आणि तिला घाबरवते. तेव्हा आता जानकी विचारते की काय ग, कुणाला शोधतेस आणि हे सर्व करताना तुला लाज नाही का वाटली? तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की काय करताना? तर जानकी म्हणते की अगं तू गुलाबदादांना मारण्याचा प्रयत्न केलास आणि वर तोंड करून विचारतेस की काय झालं? तर ऐश्वर्या म्हणते की चुकून झाले माझ्याकडून. तर जानकी आता खूप अशी ओरडते, रागाने म्हणते की चुकून? अगं एखाद्या माणसाचा जीव गेला असता आणि तू म्हणते की काय चुकून झाले, लाज वाटते का ऐश्वर्या तुला? तर ऐश्वर्या म्हणते की जानकी एक मिनिट, जीव गेला असता म्हणजे
म्हणजे 1 मिनिट म्हणजे गुलाब जिवंत आहे तर मग कुठे आहे तो म्हणून ती गुलाबला जोरजोराने आवाज येते की गुलाब बाहेर ये, बाहेर ये म्हटलं ना तुला मी, गुलाब गुलाब आवाज येत असते. तेव्हा आता जानकी हसून विचारते की काय ग, गुलाबदादांना बोलावू की गुलाबदादांच्या भूताला. तेव्हा आता जानकी गुलाबदादांना बाहेर येण्यासाठी सांगते. तर आता गुलाब बाहेर येतो आणि गुलाब सुद्धा त्या भूताच्या वेशातच अजून असतो. तर बाहेर आल्यानंतर तो म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, आणि जानकीला विचारतो की बोला वहिनी साहेब काय हुकूम. तेव्हा आता जानकी इतकी मोठ्याने हसते आणि गुलाबदादा सुद्धा, दोघे इतके हसतात आणि ऐश्वर्याची पूर्णपणे आता इतकी लाल होते, घामाने तर डबडबली असते. परंतु आता तिचा जो काही अवस्था आहे ती बघून मात्र आता खरंच तिच्या पापाची शिक्षा तिला मिळाली असे आता वाटत असते. खूप जोरजोराने हसतात. तर गुलाबदादा म्हणतात की हो मी जिद्द आहे, कारण तुम्ही जरीही माझ्या गाडीचे ब्रेक फेल केले असले तरी सुद्धा मी वाचलो बरं का ऐश्वर्या वहिनी, कारण जानकी वहिनी देवासारख्या धावून आल्यात आणि माझ्या जीवावरचं संकट टळले. तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या म्हणते तर हे सर्व नाटक होतं, तर हे भूत वगैरे जे काही होतं ना ते सर्व खोटं होतं. तर तेव्हा आता जानकी म्हणते की हो नाटक तर आम्ही केले, परंतु हे सगळं येथे नाही संपलेलं. आणि काय म्हणतात गुलाबदादा, पिक्चर तो अभी बाकी है. तर जानकी गुलाबदादांना बाहेर थांबण्यासाठी सांगते. गुलाबदादा बाहेर जातात आणि ऐश्वर्याला ती खुर्चीवर बसवते आणि म्हणते की तुला मी काय म्हणले होते की जर तू पुन्हा असं काही केलं तर तुझी पाठवणी मी जेलमध्ये करेल, समजले का तुला, आठवते का तुला. आणि हे बघ गुलाबदादा अजून सुद्धा बाहेर आहेत, तू जरी हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर मग मी त्यांना पोलिसांना बोलवायला पाठवे. म्हणून ती ऐश्वर्याला आता तेथे बांधून टाकते. तर ऐश्वर्या म्हणते की जानकी काय करतेस, जानकी अगं काय करतेस म्हणून जोराने ओरडते. तर जानकी म्हणते की तुझा हिशोब चुकता करते, तुझ्या माणसांना सांगून नानांना असं बांधून ठेवलं होतंस ना त्याचा हिशोब चुकता करते. तेव्हा आता ऐश्वर्या ओरडते. ऐश्वर्या म्हणते की जानकी का तू माझ्याशी असं वागतेस. तर जानकी म्हणते की अगं तू सुद्धा त्यांना किती वेदना दिल्यास, त्याचा जो काही त्रास आहे तो आईंना झाला, त्यांना जो काही मानसिक धक्का पोहोचलेला आहे तो तुझ्यामुळे. ऐश्वर्या म्हणते की जानकी हे बघ मी असं काही केलं नाही. तर जानकी म्हणते की हो माझ्या ऋषिकेशला तुझ्यामुळे जेलमध्ये जावे लागले आणि त्यांना इतकं जे काही आहे ते त्रास सहन करावा लागला, जे काही अवस्था त्यांची झाली तर ती सगळी तुझ्यामुळे. म्हणून जानकी तिचे हात आणि पाय दोन्ही खुर्चीला बांधून ठेवते. तुझ्यामुळे ते अगदी गुन्हेगार ठरले आणि तरी सुद्धा तू एवढं करून नाही थांबलीस. अगं तू शेवटी माझ्या माणसांच्या जीवावर सुद्धा उठली होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी कुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला नाहीस असं खोटं बोलते. तर जानकी सुद्धा आता खूप भडकते. जानकी म्हणते की काय ग, गुलाबदादांच्या बाईकचे ब्रेक फेल करून त्यांना मारण्याचा प्रयत्न कोणी केला, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला, त्यामुळे ऐश्वर्या बाद झाले. बास आतापर्यंत खूप काही केले, परंतु आता मात्र मी तुझ्या प्रत्येक गुन्ह्याचा एक एक हिशोब देऊन तुझे सगळे गुन्हे मी बाहेर काढणार आहे. चुटकी वाजवत ती म्हणते की तुला मी धडा अगदी मीच शिकवणार, परंतु तो माझ्या पद्धतीने. आणि काय ग ऐश्वर्या, तू कायम नेहमी मला काय म्हणत असते की मास्तरीन बाई, त्यामुळे आता तू बघतच राहा की मास्तरीन बाई तुझी शिकवणी कशी करते ते, तुला चांगलाच धडा शिकवणार. आणि हे बघ ऐश्वर्या, अगं तुला राहायचं आहे ना, मग राहा तू या घरामध्ये, मग बघ ना मी कशी काढते तुझी वरात, बघतच राहा तू डाग आणि मी साबण पाणी, आठवते ना रंग मला वॉशिंग पावडर, तू डाग मी साबण पाणी, तुला धुपटून करे अगदी कपड्यावानी, तुझ्या या चुरू चुरू जेबेचा मी अगदी ठेचा करून राहील, अगदी भाकरीवर ठेवून अगदी बोट चाटत खाईन, हसत हसत खेळत एक खेळ खेळणार मी तुझ्यासोबत, आउट करण्याची वेळ येऊन देऊ नको, तुला बाटलीत टाकून मी दूर नेऊन सोडेन आणि तुझे सगळे इरादे मी पायाखाली गाडेन आणि कमरेला ती पदर खोसते. आणि हे बघ ऐश्वर्या, आता जेथे जेथे तू तेथे तेथे मी, जेथे जेथे तू तेथे तेथे मी, आणि बघ मी तुझी कशी पुंगी वाजवते, नावाची जानकी नाही मी. आणि तिच्या नाकावर बोट ठेवून जोरात पुंगीचा आवाज काढते. तर ऐश्वर्या आता रागानेच जानकीकडे बघत असते. तेव्हा जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या, अगं तू तर अगदी शांत सगळं काही ऐकत बसली, अगं पण धडा तर संपला, शिकवणी मात्र अजून पूर्ण झालेली नाही ऐश्वर्या, शिकवणी पुढे चालूच राहणार आहे, जर प्रगती केली तर शाबासकी देईल आणि जर तू आगाऊपणा केलास तर मग थापा टाकेल, त्यामुळे चला चला ऐश्वर्या, शाळा सुटली, पाटी फुटली आणि टाळ्या वाजवते. तेव्हा आता जानकी जायला निघते. तर ऐश्वर्या जोरात ओरडते, म्हणते की हे बघ जानकी, तुम्हाला इथून सोडव, तू का मला इथे बांधून ठेवलंस. तर जानकी म्हणते की अगं कोण आहेस तू ऐश्वर्या, सयाजीराव विखे पाटील, आणि काय ग तुला तर चांगलंच माहिती आहे की आपली सुटका कशी करून घ्यायची ते. आणि जानकी तेथून निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी जानकी, अगं काय मूर्खपणा आहे हो, आणि का तुम्हाला इथे बांधून ठेवलंस. म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे आता वैतागून गेलेली असते. कोणी आहे का बाहेर, हॅलो. आणि जानकी जोरात ओरडते, जानकी जानकी मला सोड येथून, म्हणून जोरात
बघता ती ओरडत असते, तर इकडे अवंतिका आणि सुमित्रा मात्र हॉलमध्ये बसून खूप हसत असतात. अवंतिका म्हणते की अहो आई, आजींचा तर विश्वास बसलाच भूतावर, परंतु ऐश्वर्याचा सुद्धा. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना अगं, आईचा तर विश्वास आहे, परंतु ती ऐश्वर्या म्हणजे हे बघ अगं, ज्याने पाप केलेलं असतं त्याच्या मनात तर ती भीती असतेच. त्यांना अशी भीती असते की सगळेजण आपल्या जीवावर उठले की काय, आणि म्हणतात ना भीत्या पोटी. तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की कोण आई, मला नाही माहिती. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं, भीत्या पोटी ब्रह्मराक्षस. काय ग अवंतिका, आजकालच्या मुली तुम्हाला म्हणी वगैरे काहीच माहिती नाही. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना आई, खरंच मला काही माहिती नव्हते, परंतु आता मी लक्षात ठेवते. आणि तेवढ्यात सगुणा धावतच येते, रडतच येते की आई साहेब अहो हे तर ठीक आहे ना, मला सांगितलं की यांच्या गाडीत मोठा अपघात झाला आणि हेच ठीक तर आहे ना, यांना काही झाले नाही ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ सगुणा, अगं ज्याच्या डोक्यावर देवाचा हात असतो तर संकट त्याच्या पायाशी असतात, त्यामुळे सगुणा तू काळजी करू नकोस, आपले गुलाबदादा ठीक आहे, तू देवी आईची इतकी प्रार्थना केलीस ना, मग बघ तुझं कुंकू बळकट आहे, त्यामुळे काही काळजी करू नकोस, गुलाबदादांना काही झाले नाही. तेव्हा जानकी आता गुलाबदादांना आवाज देते की गुलाबदादा बाहेर या, तर गुलाबदादा आतमध्ये येतात. जानकी म्हणते की अहो बघा ना तुमच्या बायकोची काय अवस्था झाली ते. तेव्हा सगुणा रडतच गुलाबदादांजवळ येते आणि गुलाबदादा सुद्धा खूप रडत असतात. सगुणा इतकी घट्ट मिठी गुलाबदादांना मारते आणि खूप रडत असते, तर गुलाबदादाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात सगुणा शांत हो. तेव्हा त्या दोघांचं प्रेम बघून जानकी, अवंतिका, सुमित्रा यांना खूप असा आनंद वाटतो. तेव्हा आता सगुणा रडत म्हणते की अहो मला सगळ्यांनी सांगितले की तुम्ही दरीत पडले म्हणून. तेव्हा आता गुलाबदादा हसून म्हणतात की अगं, जेव्हा आपलं लग्न झाले तेव्हाच मी दरीत पडलो. तेव्हा सगुणा म्हणते की काय हो, काय बोलतात, जा बरं तिकडं. तेव्हा आता गुलाबदादांना असं म्हटल्यानंतर जानकी, सुमित्रा आणि अवंतिका खूप हसतात आणि परत आता सगुणा ओरडते की काय हो तुमचं काय चाललं हे, एकतर रडून रडून माझा जीव कासवीत झाला. तेव्हा आता गुलाबदादांच्या डोळ्यात पाणी येतं. गुलाबदादा म्हणतात की अगं, मी माझा मृत्यू डोळ्यांनी बघितलेला आहे, परंतु आई साहेबांची पुण्याई आणि जानकी बहिणी देवासारख्या धावून आल्या म्हणून मी वाचलो. जर जानकी बहिणीने हटकलं नसतं तर खरंच मी सुसाईड केलं असतं आणि दरीत पडलं असतं. सुमित्रा म्हणते की अरे गुलाब, आपण फक्त नावापुरते असतो, आपल्या सगळ्यांच्या हातची जी काही दोरी आहे तर ती त्याच्या हातात असते, त्याने जर ब्रेक मारायचं ठरवलं तर मग झाले सगळं. आणि हे बघ, अरे म्हणतात ना असं की काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. गुलाब तुला आता बरं वाटतं ना. तेव्हा गुलाब म्हणतो की हो आई साहेब, आता मला बरं वाटतं. तेव्हा सगुणा पदर घेऊन जानकीच्या पाया पडायला लागते, तर जानकी म्हणते की अगं सगुणा काय करतेस बाळा. वहिनी अहो तुम्ही देवासारख्या भेटलात, नाही तर आज काय झाले असते. त्यावर आता जानकी म्हणते की बास सगुणा, आता हा विषय काढायचा नाही, तुम्ही दोघे सुद्धा आमच्या कुटुंबातील सदस्य आहात आणि जर माझ्या कुटुंबातील माणसावर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याची खैर मात्र करणार नाही. गुलाबदादांच्या बाईकचे ब्रेक कसे फेल झाले, कोणी केले, हे सगळं त्या गुलाबदादांनी मला सांगितलं आणि त्यानंतर मला कळले की या सर्व मागे ऐश्वर्याचा हात आहे, म्हणून तिला अद्दल घडवण्यासाठी आम्ही हे सगळ्यांनी मिळून नाटक केले आणि गुलाबदादा दरीत पडले असं आम्हाला सांगावं लागलं. अशी अफवा आम्ही पसरवली आणि जे व्हायचे होते शेवटी तेच झाले. ऐश्वर्या तर खूप घाबरली. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी खरंच, पण त्या ऐश्वर्यामध्ये खूपच मस्ती आली बरं का. तेव्हा आता सगुणा इतकी ऐश्वर्याला शिवाय देते की त्या ऐश्वर्याचं कंबर मोडून दे, तिचं एकदाच जे काही आहे पाय मोडून दे. तेव्हा आता जानकी म्हणते की सगुणा आई अहो प्रेम आहे होते, म्हणून आता ती सुमित्राला शांत करते. सुमित्राला हसायला येतं आणि सगुणा आता खूप अशी लाजते. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की ए माझी बाई, अगं किती तणतण करशील, गुणाची आहेस की नाही माझी सगुणा, आता जरा शांत हो, जाताना मी तुला आईस्क्रीम देतो बरं का. तेव्हा आता सगुणा लाजते आणि म्हणते की चला घरी जाऊन मी तुमची दृष्ट काढते आणि कमरेला पदर खोसून म्हणते की काही पण होऊन दे, परंतु त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाही म्हणजे नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की सगुणा आता शांत हो, ऐश्वर्याला तिच्या कर्माची शिक्षा तर मिळणार आहे, तिला आता असा धडा शिकवायचा की आयुष्यभर ती लक्षात ठेवेल. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्राने जो काही बॉसला पकडण्यासाठी प्लॅन केलेला असतो तर दोघे त्या प्लॅनची आखणी करत असतात. सौमित्र म्हणतो की नक्की आपल्या प्लॅनने तो बॉस पकडला जाईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो फक्त आपण जो काही प्लॅन केलेला आहे तो सगळं काही त्याप्रमाणे घडायला हवे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो सगळं काही तसेच होईल, अगदी तू सांगितले तसेच. तेव्हा आता लगेच ऋषिकेश संपतला फोन लावायला सांगतो आणि उद्याची जी काही भेट घ्यायची आहे ते आत्ताच त्याला सांगून टाक. तेव्हा आता सौमित्र लगेच आता स्पीकर ऑन करून फोन लावतो, तर संपत फोन उचलतो आणि म्हणतो की बोला वकील साहेब. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की तुम्हाला उद्या यायला जमेल का, केस बद्दल जरा बोलायचं होतं. तेव्हा आता संपत म्हणतो की हो साहेब भेटतो ना, आपल्याच केस बद्दल ना, मग सांगा कुठे भेटू. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की एक काम करा, तुम्ही बाजारपेठेजवळ या, तेथेच आपण भेटूयात, कारण तेथून मला एक काम आहे आणि काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत.
आहे ते जर जे काही डाऊट्स आहे ते क्लिअर झाल्यानंतर केस मात्र जिंकली असं समजा. तेव्हा आता संपत म्हणतो की बरं ठीक आहे साहेब, मी तुम्हाला त्या रस्त्यावर उद्या भेटतो. हे बघ आपल्याला जे काही करायचे आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीने, म्हणजे हे बघ जेव्हा तू घरातून निघशील तेव्हा डायनिंग टेबलवर तू रुमाल ठेव, म्हणजे मला कळेल की तू घरातून निघालास म्हणून. तेव्हा आता सौमित्र विचारतो की दादा अरे सर्व करायची गरजच आहे का, थोडंसं मला ऑड वाटतं, मी डायरेक्ट तुला निघाल्यानंतर फोन करतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, अजिबात नाही, आपला प्लॅन जर वर्क व्हावा असं तुला वाटत असेल तर सगळं काही शांततेत आपण करूया, कुणाला या प्लॅन बद्दल काही कळायला नको. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की घरी गेल्यानंतर आपण एकमेकांना फोन करायचा नाही आणि मेसेज सुद्धा नाही. त्यामुळे सौमित्र मी जरा स्पष्ट तुला सांगतो की ऐश्वर्या आपल्या घरातच आहे आणि ती जर या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर आपला प्लॅन हा अगदी फ्लॉप होऊ शकतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे दादा, तू सांगतो अगदी तसेच करूया, नाही करणार मी फोन, तू सांगितल्याप्रमाणे रुमाल ठेवूनच निघेल आणि अवंतिकाला सुद्धा मी सांगतो. तर ऋषिकेश म्हणतो की नाही, अवंतिकाला आत्ताच याबद्दल काही सांगू नको. सौमित्र जर तुला वाटत असेल की हा प्लॅन वर्क व्हावा, सक्सेस व्हावा असं वाटत असेल तर घरातील कुणाला याबद्दल कळायला नको. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो दादा, आपला नक्की सक्सेसफुल होईल आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन डन बोलतात आणि दोघे खुश होतात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सोडण्याचा स्वतःला खूप प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात तेथे सायाजी राव येतो. सायाजी म्हणतो की ऐशो अगं तू येते कशी, तर आता ऐश्वर्या रडत म्हणते की डॅडा डॅडा. तेव्हा आता सायाजी तिला सोडतो, जे काही पायाला हाताला दावेने बांधलेलं आहे ते सर्व सोडतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्ही कसं काय इथे आलात, तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे म्हणून. तेव्हा आता सायाजी म्हणतो की अगं ते महत्वाचं नाही, परंतु तू इथे कशी आली. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो प्लीज मला सोडवा, कारण मी केव्हाची येथे बसून आहे. आणि ती लगेच आता सायजीला घट्ट मिठी मारते आणि रडते. तेव्हा सायजी विचारतो की शांत हो पोरी, पण काय झाले ते सांग. तेव्हा ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की डॅडा त्या जानकीने मला इथे बांधून ठेवलं होतं. तेव्हा आता लगेच सायजी म्हणतो की त्या जानकीच्या तर आणि चल आत्ताच्या आत्ता चल, तुझ्या घरात मी असा तमाशा करतो की. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही हो डॅडा, तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. तेव्हा आता सायजी ओरडतो. सायजी म्हणतो की अगं पण तू काय इतकी घाबरते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा मी घाबरत नाही. अहो डॅडा तुम्हाला कसं हे कळत नाही की हा त्या आगाऊ जानकीचा प्लॅन होता, मुद्दाम मला त्रास देण्यासाठी हे सर्व घडून आणले. तेव्हा आता सायजी म्हणतो की त्या जानकीला आता चांगला धडा शिकवायला पाहिजे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा ती दगडी मनाची आहे आणि गेंड्याची कातड आहे तिची, तुम्ही तिला कितीही त्रास दिला तरी सुद्धा ती सगळं काही अगदी हसत हसत झेले. तर तिला धडा शिकवायचा असेल तर तिच्या कुटुंबावरती आणि तिच्या नवऱ्यावरती हल्ला करायला पाहिजे, तेव्हा तिला जखम होईल आणि तेव्हाच तिला त्रास होईल. त्यामुळे यावेळेस मात्र मी तिच्या नवऱ्याचा बंदोबस्त आता करणार आहे, फक्त तिच्या नवऱ्याचा नाही तर त्या सौमित्रचा सुद्धा, तेव्हा ती तडफेडेल. तेव्हा आता सायजी म्हणतो की पोरी अगं तो दिवस लांब नाही, आपला गेम अगदी सक्सेसफुल होणार आहे, अगं उद्याच ते भेटणार आहे. तर ऐश्वर्या म्हणते की काय उद्या, तर सायजी म्हणतो की हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, उद्याच्या उद्याच त्यांच्यावर फायनल घाव घातला पाहिजे आणि डॅडा अशी काहीतरी सिच्युएशन आपण क्रिएट करायला हवी की त्या ऋषिकेशला हेच वाटलं पाहिजे जे काही घडतं ना ते फक्त आणि फक्त सौमित्रमुळे घडतं आणि तोच बॉस आहे. तर सायजी म्हणतो की अगं पोरी अगं ते प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हाती. तर ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा ते प्रॉपर्टीचे पेपर्स काय करायचं आहे ते मी बघते, परंतु जानकीने मात्र माझ्यासोबत जे काही केलेलं आहे त्याची अद्दल मात्र मला उद्याच्या उद्या तिला घडवावी लागेल. तेव्हा आता सायजी म्हणतो की ठीक आहे पोरी, तू तुझ्या कामाला लाग, मी माझ्या कामाला लागतो. उद्याचा दिवस म्हणजे त्या जानकीसाठी आणि ऋषिकेश सौमित्रसाठी काळा दिवस असेल. त्यानंतर आता इकडे घरामध्ये गुलाबदादा, सगुणा, जानकी हे सर्वजणी बसलेले असतात. अवंतिका, सुमित्रा आणि तेवढ्या तेथे ऐश्वर्या येते. तर सुमित्राला लगेच उठून उभी राहते आणि म्हणते की ऐश्वर्या. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे मी गुलाबला मारायचा प्रयत्न केला हे सगळ्यांना कळले की काय. तेव्हा आता सारंग सुद्धा समोरच उभा असतो. तेव्हा आता ऐश्वर्या घाबरतच विचारते की आई मी ते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगो मी काय. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका मात्र हसत असतात. सुमित्रा म्हणते की अगो तू होतीस कुठे, मी तुला किती हाका मारल्या. आता सारंग सुद्धा विचारतो की ऐश्वर्या अहो मी तुम्हाला किती फोन केले तरी सुद्धा तुम्ही माझा एकही फोन घेतला नाही. तेव्हा आता जानकी हसून विचारते की काय ग ऐश्वर्या, बरं वाटत नाही का, कॉफी करू का तुझ्यासाठी. तेव्हा आता जानकी जायला निघते, परंतु अवंतिका म्हणते की वहिनी अहो तुम्ही कशाला जातात, गुलाबदादा आणतील ना. तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने अवंतिकाकडे बघत असते. तेव्हा आता गुलाबदादा लगेच उठतात. हो देतो की मी, आणि कुठली कॉफी देऊ, ब्लॅक कॉफी देऊ की कोल्ड कॉफी देऊ. सुमित्रा म्हणते की अगं बाई ऐश्वर्या, अगं तुला तर आता गुलाबदादांना बघून आश्चर्यच वाटलं असेल. अगं मगाशी आपण किती रडलो ग याच्या काळजीने.
ऐश्वर्या लगेच हात जोडते आणि नाटक करत म्हणते की हो ना आई, अहो देवाची कृपा आहे की गुलाब सुखरूप घरी आला म्हणून. आणि काय रे गुलाब, तू दरीत पडला होतास का? आणि नंतर मला कळले की तसे काहीच झाले नाही. आता किती मस्त देखावा दाखवत सारंगसमोर हे सर्व बोलते. तर जानकी, सुमित्रा, अवंतिका तिच्याकडे बघत असतात. तर ऐश्वर्या विचारते की काय रे गुलाब, अरे तुझ्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते ते खरं आहे का? जानकी म्हणते की हो ना, ब्रेक कसे फेल झाले होते, कोणी केले होते हे मात्र अजून नाही कळले. आणि काय हो गुलाबदादा, कसं झालं बरं हे सर्व? तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी, कोणीतरी मुद्दाम माझ्या बाईकचा ब्रेक फेल केला होता. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, कोणी केलं असेल बरं असं? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना, आपल्या गुलाबच्या गाडीचे ब्रेक कशाला कोण फेल करेल? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना, मला सुद्धा तोच प्रश्न पडला, परंतु मला असं वाटतं की याचं उत्तर ऐश्वर्याकडे असेल. म्हणजे हे बघा ना, दरीत बाईक नाही पडली, परंतु हे तिला कळले आणि ब्रेक कसे फेल झाले ते सुद्धा हिला कळलेच असेल. तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे बघायला सुरुवात करतो. तर लगेच सुमित्रा म्हणते की अगं बाई ऐश्वर्या, अगं तसं काही असेल तुला माहिती तर सांग बरं लवकर, मी त्या माणसाला अगदी सुतासारखं सरळ करेल बघ. तेव्हा आता जानकी अगदी हसून म्हणते की आई, अहो कशावरून तो माणूस असेल, ती बाई सुद्धा असू शकते, कोणी असेल तो किंवा ती, आणि जो कोणी असेल हे मला जर का कळले मग मी आहे आणि ती दरी असेल. आता सगळ्या जणी अगदी हसून ऐश्वर्याकडे बघत असतात. तर ऐश्वर्या आता भामटी होते. ऐश्वर्या म्हणते की आई, अहो जरा माझं डोकं दुखतंय, मी रूम मध्ये आहे. जानकी मात्र रागाने बघत असते. तेव्हा आता हा नंदी बैलासारखा मान डोलवणारा सारंग म्हणतो की हो हो, अरे बापरे ऐश्वर्या, चला बरं वरती रूम मध्ये, मी तुमच्या डोक्याला जरा बाम लावून देतो. बायकोचा बैल लगेच तिच्या मागे जातो. तेव्हा आता ते दोघे आतमध्ये गेल्यानंतर सुमित्रा म्हणते की हो, माझ्या मुलाचं नुसतं इने अगदी बाहुलं करून टाकलं. हा सारंग सारखा तिच्या तालावर नाचत असतो. आणि सुमित्रा देवाला हात जोडून म्हणते की देवा, याला लवकरात लवकर शहाणपण दे रे बाबा. तेव्हा मात्र आता जेव्हा सारंग आणि ऐश्वर्या रूम मध्ये येतात तर सारंग आता देवाला हात जोडतो. देवा, खरंच आमच्या गुलाबरावचं नशीब, इतक्या मोठ्या संकटातून तो वाचला, परंतु ज्या माणसाने त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले असेल ना, त्याचं तोंड मात्र एवढंच झालं असेल. तर ऐश्वर्या अगदी भामट्यासारखं सारंगकडे बघत असते. तो ऐश्वर्याला विचारतो की काय ऐश्वर्या? तर ऐश्वर्या आता रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या जोरजोराने मोठ्याने रडते. सारंग लगेच उठतो आणि म्हणतो की ऐश्वर्या, हो काय झालं, तुम्ही का रडतात? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की रडू नको तर काय करू सांगा बरं तुम्ही सारंग. तुमची लाडकी जानकी वहिनी मला काय उद्देशून बोलत होती, तुम्हाला कळले नाही का? ती सगळ्यांसमोर हेच म्हणत होती की मी गुलाबच्या बाईकचे ब्रेक फेल केले म्हणून, माझ्यामुळे त्याचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो हे कसं शक्य आहे, गुलाबच्या बाईकचा आणि तुमचा काय संबंध बरं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, असं कसा संबंध नाही, अहो तुमच्या रणदिव्यांच्या घरामध्ये जे काही घडतं ते सगळं माझ्यामुळेच घडते, याचं खापर तर माझ्या डोक्यावर फोडलं जात. अहो सारंग, मी तुम्हाला सांगते की ती जानकी माझ्याबरोबर आणि आजीबरोबर खोटं बोलली. तिने आम्हाला सांगितले की तो गुलाब दरीत पडून मेला. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो, आजीने मला हेच सांगितलं होतं, आपला गुलाब दरीत कोसळून मेला म्हणून, आणि हे सुद्धा म्हणाली की त्या गुलाबच्या सगळ्या काही पाकळ्या गळून पडल्या असतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो हेच ना, त्या जानकीने आजी आणि मला हेच सांगितले होते, परंतु पुढचं काय ते सांगितले नव्हते. आणि अहो तुम्हाला नाही माहिती त्या जानकीने माझ्यासोबत काय काय केलं ते. तेव्हा आता सारंग विचारतो की अहो ऐश्वर्या काय केलं? तर ऐश्वर्या रडण्याचं नाटक करून अगदी खोटं म्हणते की हे बघा, त्या जानकीने मला आपल्या आउट हाऊसमध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये बांधून ठेवलं होतं आणि मला तिने असं घाबरवलं होतं की ज्या दरीत जो गुलाब पडला ना, त्याचं भूत बनून येईल म्हणून. माणूस कधी येत नाही, भूतच बनून येतो म्हणून. आणि गुलाबचं आता सगळं भूत झाला, परंतु सारंग असं त्यांनी मला सांगितले, हे सर्व त्यांचं नाटक होतं. मला त्रास देण्यासाठी ते दोघं गुलाब आणि जानकी मिळून हे सर्व करत होते. त्यांनी मला कसे घाबरवले हे सगळं काही घडलेला प्रकार ती आता सारंगला सांगते. त्यानंतर त्या जानकीने मला बांधून ठेवले खुर्चीला आणि मी इतक्या ओरडले, हाका मारल्या, परंतु मला वाचवण्यासाठी कोणीच नाही आले. अक्षरशः नंतर मला चक्कर आली, फक्त मी मरायची बाकी होते. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की ऐश्वर्या प्लीज, अहो असं म्हणू नका. आणि हे बघा, मला असं वाटतं की ऐश्वर्या, अहो जानकी वहिनीनी तुमच्या सोबत थोडीशी मस्करी केली असेल. सारंग, काय म्हणतात मस्करी? अहो मस्करीची कुस्करी व्हायला लागली. आणि जर तुमचं माझ्यावर इतकं प्रेम असेल तर माझ्यासोबत त्या जानकीने जे काही केले ना, त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही बदला घ्यायला हवा. सारंग लगेच उठतो आणि ऐश्वर्या, मी बदला तर घेणार, परंतु कसा बदला घेईन असं विचार. मी एक काम करतो, मी भूत बनून जानकी वहिनीला घाबरू का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो तसं काही करायचं नाही, त्यांनी मला अंधारात ठेवलं, मग आपण सुद्धा आता सगळ्यांना अंधारातच ठेवायचं. म्हणजे हे बघा, जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही आपल्या घरातील सगळे दिवे घालवायचे. तेव्हा आता सारंग हसून विचारतो की बास एवढंच का फक्त?
तुमच्यासाठी काही पण करायला मी तयार आहे, फक्त मला इतकं सांगा की दिवे कधी घालवायचे म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की वेळ आल्यानंतर सांगते. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशची वाट बघत असते. तर ऋषिकेश ऑफिसमधून येतो. जानकी विचारते की काय हो ऋषिकेश, आलात परंतु आज मात्र तुम्हाला येण्यासाठी का उशीर झाला हो, आणि कुठे बाहेर गेला होतात का? ऋषिकेश बोलायला तयार नसतो. जानकी म्हणते की बाद झालं, किती दिवस हा बोला धरतान, आणि हे बघा मी त्या ऐश्वर्याला घरात का आणलं यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, मला कोणतंही कारण नाही माहिती करून घ्यायचे, तुला जे वाटतं शेवटी तू ते केलं. तेव्हा आता जानकी म्हणते की बास ऋषिकेश, ह्या विषयावर बोलायला नको. मग त्या नानांच्या किडनॅपर बद्दल काय झालं, ज्या बॉस बद्दल तुम्ही बोलत होतात, आणि त्या किशोरने काही सांगितले का? आणि तेव्हा जानकीने विचारलेलं असतं. ऋषिकेश सांगायला तयार झालेला असतो. सकाळी सुमित्रा देवळातून आलेली असते, परंतु तेव्हा त्यांचा तो बोलता बोलता विषय राहून गेला असतो. तर जानकी म्हणते की आत्ताच सांगा, सकाळी राहून गेले होते. ऋषिकेश म्हणतो की काही नाही, मी तुला एकदा सांगितले, आणि प्लीज आता तू माझ्या गोष्टीत ढवळाढवळ करू नकोस, असं तो जानकीला म्हणतो. जानकीला वाईट वाटतं. जानकी म्हणते की माझ्या गोष्टी तुम्ही आपल्यात तुझं माझं करणार का? खरंच एवढी मोठी चूक माझ्याकडून झाली का? तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हे बघ, उद्या मी त्या माणसाला पकडणार आहे की ज्याने नानांना किडनॅपर केलं होतं, आणि सौमित्र सुद्धा यात मला मदत करतोय. जानकीला आनंदच होतो. जानकी म्हणते की तुम्ही सौमित्र भाऊजींची मदत घेतात ना, चांगलंच आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तोपर्यंत ही गोष्ट कुणाला माहिती होऊन देऊ नको. जानकी विचारते की अहो तुमचा माझ्यावर इतका सुद्धा विश्वास नाही राहिला का? तेव्हा आता ऋषिकेश ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी कोणताही तर्क लावू नकोस. जानकी म्हणते की नाही हो, तर्क कुठला, परंतु तुमच्या वागण्या आणि बोलण्यामधून मला हेच वाटतं. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, जोपर्यंत नानांचा किडनॅपर मला सापडत नाही तर मी स्वस्त नाही बसणार. आणि राहिला प्रश्न माझ्या वागण्याचा, आणि मी असा का वागतो हे तुला चांगलंच माहिती आहे. जोपर्यंत ती ऐश्वर्या या घरात आहे तोपर्यंत मी असंच वागणार. तेव्हा आता जानकीला वाईट वाटतं, आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा मात्र आता सौमित्र हा रात्री झोपलेला असतो, आणि जानकी वहिनी आता खिडकीशी येते. तर आता सौमित्र उठतो आणि जानकी वहिनी तू इथे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, यांनी हे मला चिठ्ठी देण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता सौमित्र ती चिठ्ठी वाचतो. यामध्ये थोडा बदल आहे, आपण बाजारपेठेत भेटत आहोत. तेव्हा आता सौमित्र विचार करतो की दादाने असं का केलं असेल. संपतने मात्र आता काही माणसं पाठवलेले असतात की बाजारपेठेला जायचं आणि ऋषिकेशला मात्र काटा काढायचा. तेव्हा आता जानकीचा जीव असा धाकधूक होत असतो. ती आता स्वतःला विचारते मला असं घाबरल्यासारखं का वाटत असेल, इतकं अस्वस्थ का वाटतं. ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी ठीक तर असतील. तेव्हा आता मित्रांनो, जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र यांच्यावर जे काही संकट येणार आहे त्या संकटातून कसं वाचवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.